नमस्कार. मी अंबरीश घटाटे. लोक खूप कमी असल्यामुळे मी थोडं थांबलो. तो चला ठीक आहे. जो मेडिसिनल प्लांट्सचा जो फ्लो यायला पाहिजे, आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, मेडिसिनल प्लांट्समध्ये आता जे जे लोक थांबले आहेत तिथे ऐकायला, त्या लोकांसाठी तरी मला बोलायलाच पाहिजे. महत्त्वाचा विषय असा आहे की औषधी वनस्पती लागवड हा विषय सध्या खूप जोरात आहे, पण अनफॉर्च्युनेटली दोन्ही गोष्टी आहेत. त्याला मार्केट पण आवश्यक आहे. औषधी वनस्पती लागवड जर करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याचं मार्केट आवश्यक आहे. हे जे मी म्हटलं याच्यासाठी की आयुर्वेदिक कंपन्या ज्या मोठमोठ्या आहेत त्यांना रॉ मटेरियल चांगलं मिळत नाही, हा पण एक मोठा मुद्दा आहे. आणि शेतकऱ्यांनी जर लागवड केली तर त्यांना मार्केट मिळत नाही. हा दोन्ही विरोधाभास खूप मोठा आहे. गेल्या 20 वर्षामध्ये जे आयुर्वेद वाढलं आणि आफ्टर कोविड जो आयुर्वेद वाढला तो इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये त्याची डिमांड वाढली आहे जागतिक लेवलवर. त्यामुळे बऱ्याचशा वनस्पती ॲडल्ट्रेशन होऊन राहिल्या कंपन्यांमध्ये, किंवा चांगल्या कंपन्या ज्या आहेत त्या ॲडल्ट्रेशन म्हणजे रॉ मटेरियल न मिळाल्यामुळे आणि ते ॲडल्ट्रेशन न केल्यामुळे त्यांनी प्रॉडक्ट पण बंद केले. अशी गंभीर परिस्थिती आहे. पण तरी पण कल्टिवेशनला सध्या तरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे मार्केटचा मोठा प्रॉब्लेम आहे. वर्ल्डमध्ये जर आपण विचार केला जागतिक मार्केटमध्ये, तर भारताचा औषधी वनस्पती क्षेत्रामध्ये साधारण 4 ते 6% वाटा आहे आणि चायनाचा 24% आहे. हा एवढा मोठा फरक आपल्या औषधी वनस्पतीच्या याच्यामध्ये रॉ हर्ब्समध्ये आहे. ॲक्च्युली बायोडायव्हर्सिटी भारताची पूर्ण जागतिक देशात जेवढे आपण पाहिले त्याच्यामध्ये आपली बायोडायव्हर्सिटी खूप जास्त चांगली आहे. म्हणजे आपण जर विचार केला, राजस्थानचा तिथे गुग्गुळ होतो, हिमाचलमध्ये हिमालयामधले वनस्पती वेगळ्या आहेत, पूर्वांचलाच्या वेगळ्या आहेत, दक्षिणेच्या वेगळ्या आहेत आणि सेंट्रल इंडियाच्या औषधी वनस्पती वेगळ्या आहेत. तरी पण आपण जागतिक मार्केटवर खूप मागे अजून. म्हणजे त्याचे 2 कारणं आहेत. त्याचं 2 कारणं म्हणजे एक तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या पॅथीवर विश्वास नाही आहे आणि चायनाचा चायनीज मेडिसिनवर पूर्ण विश्वास आहे. आणि दुसरा एक आहे की आत्तापर्यंत आपल्याला राजाश्रय नव्हता, औषधी वनस्पती लागवडीसाठी राजाश्रय नव्हता. आत्ता कुठे तो आयुष डिपार्टमेंट जे झालेलं आहे त्याच्यामुळे आता राजाश्रय आपल्याला मिळतो आहे. पण आयुष डिपार्टमेंट अजून बाल्यावस्थेतच आहे. हे सर्व 5-10 वर्ष होईपर्यंत बऱ्याचशा वनस्पती आपल्या नष्ट होणार आहेत. कारण आयुर्वेदामधल्या, जसं तुम्हाला माहिती आहे, च्यवनप्राशमधल्या 42 वनस्पती आपण वापरतो, त्याच्यापैकी 4 वनस्पती आपल्याला मिळतच नाही आहे, त्या संपलेल्या आहेत, जे आपल्याला आता पाहायला पण मिळणं फार अवघड झालेलं आहे. आणि बऱ्याचशा वनस्पती खूप कमी मिळतात आणि खूप कॉस्टली झालेल्या आहेत. जसं गुग्गुळ नावाची जी वनस्पती होती, जेव्हा मी हे काम सुरू केलं 20-22 वर्षापूर्वी, तेव्हा 80 रुपये किलो होता. आज त्याचा भाव आहे 3,500 रुपये किलोच्या वर आहे. आणि हा गुग्गुळ राजस्थानमधून संपला, पाकिस्तानमधून संपला आणि आता अफगाणिस्तान आणि इराणवरून येतो आहे. आणि येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये तोही संपणार आहे. आणि तो संपला तर आयुर्वेदाचं जवळपास 50% गुटीवटी जे वापरले जाते आयुर्वेदामध्ये, त्याला गुटीवटी म्हणजे त्याचा एक बाइंडिंग एजंट असतो आणि त्या गुग्गुळामध्ये त्याची हे पण एनहान्स होते, औषधी गुणधर्म पण एनहान्स होतात. तर हे जर संपली वनस्पती तर आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम जाणार आहे. तसेच वनस्पती दशमूलारिष्ठ तुम्ही ऐकलं असेल, दशमूलारिष्ठ, सीता अशोकारिष्ठ, रासना, या सगळ्या वनस्पतीचा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हा मिळतच नाही. ॲक्च्युली दशमूलारिष्ठसाठी दशमूळ मिळायला पाहिजे, पण ते दशमूळ मिळत नाही, काड्या वगैरे असतात, भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. तर हे सगळे प्रॉब्लेम जर विचार केला तर आपल्याला प्लांटेशन करणं, लागवड करणं खूप आवश्यक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की औषधी वनस्पती लागवड जर करायची असेल तर जे शेतकरी रेग्युलर क्रॉप घेतात आहे आपलं पारंपरिक, आणि ते फक्त त्या शेतावर अवलंबून आहे, अशा लोकांनी औषधी वनस्पती लागवड आत्ता तरी मोठ्या प्रमाणात करू नये, हा सगळ्यात पहिले माझा सल्ला राहील. त्याचं छोट्या प्रमाणामध्ये लागवड करावी. एक तर सगळ्यात महत्त्वाचे आपल्या शेतामध्ये आणि मातीमध्ये होत आहे का ते सगळं बघावं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपल्याकडून ते कोणी विकत घेत आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहील.
त्याच्याशी ॲग्रीमेंटला आता काही अर्थ नाही, कारण की खूप जणांनी पाहिलं आहे दरवर्षी आधी ॲलोवेरा आलं, मग सफेद मुसळे आलं, आता शतावरी आहे, मध्ये कोलियस होतं. खूप लोकांनी ॲग्रीमेंट्स केले आणि ते कोणी वनस्पती घेतल्याने शेवटी फेकावं लागलं. तर अशी पण परिस्थिती आलेली आहे. पण ज्या रेअर स्पीशीज आहेत त्याच्यामध्ये काम आमचं पण सुरू आहे. जसं दशमूलारिष्ट झालं, सर्पगंधा झालं, रासना झालं, याच्यावर आम्ही ॲग्रो टेक्निक्स डेव्हलप केलेले आहेत आणि त्याचे इकॉनॉमिक्स जे आहेत ते पण खूप चांगले आहेत. पण आम्ही ते पुढच्या वर्षीपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत देऊ. तर आता काही वनस्पती आपण नंतर बोलूच, पण काही वनस्पतींचे मी काही फोटोग्राफ्स दाखवतो जेणेकरून तुम्हाला थोडासा अंदाज येईल की औषधी वनस्पतीची लागवड कशी केल्या जाते. मी खूप काही म्हणजे हा ॲक्च्युली पूर्ण दिवसभराचा जो वर्कशॉप असतो त्याच्यासाठी ही सगळी माहिती आहे. ती माहिती मी थोडीशी हे करतो. गेल्या दशकापासून औषधी वनस्पतीची डिमांड वाढलेली आहे. नेहमीच्या औषधांचा विकल्प म्हणून आयुर्वेदाकडे पाहिलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं संवर्धन ही काळाची गरज आहे. जर आपण आत्ता संवर्धन नाही केलं तर येणाऱ्या 20 वर्षामध्ये आपलं 20 ते 25 वर्ष खूप झाले आयुर्वेदाचा आपला राहू शकेल. त्याच्यानंतर आपल्याला आयुर्वेदिक डॉक्टरांना रॉ मटेरियल मिळणार नाही आहे, कारण की 100 जवळपास 90% रॉ मटेरियल जे आहे ते हे सगळं जंगलातून येतं आणि फक्त 10% जे वनस्पती आहेत याच आपण कल्टिवेशन करतो आहे. आणि ज्या प्रमाणामध्ये आपण या वनस्पती काढतो आहे त्या प्रमाणात प्लांटेशन होत नाही आहे. खूप सारे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की वेळ असेल तर मी तुम्हाला नंतर सांगतोच, पण आधी मी तुम्हाला काही फोटोग्राफ्स दाखवून देतो. औषधी वनस्पतीचे एक फायदा आहे की आपण इंटरक्रॉप पण करू शकतो आणि काही वनस्पती आपण लॉंग टर्म म्हणजे पेरेनियल म्हणून पण लावू शकतो. 90% जंगलातून येतं औषधी वनस्पती. संग्रहण जे आहे ते अनियमित आहे आणि त्याचं निरीक्षण केल्याशिवाय ते अवैज्ञानिक तऱ्हेने हार्वेस्ट केलं जातं जंगलातून. त्याच्यामुळे या पण संपत जातात. अनेक अशा प्रजाती आहेत, जाती आहेत, त्याचं संधारण आत्ता जर झालं नाही तर ते पूर्ण नष्ट होऊ शकतात. जंगल व्यतिरिक्त भागातून वनस्पती संग्रह यामुळे जंगलातील वनस्पतींचे पोषण कमी होते. योग्य तोडाई झाल्यास वनस्पती, झुडपे व वृक्षांच्या पुनर्वाढीस उपयोग होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं निंदणामधून पण आपल्याला उत्पन्न मिळू शकतं, कारण की इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला रॉ मटेरियल वीड म्हणून कामात येऊ शकतं. औषधी वनस्पती शेतीची गरज, पारंपरिक उपयोग, औषधी बनवण्याचे साधन, उत्पन्नाचे साधन आणि जंगलावर अवलंबन व रोजगार निर्मिती. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की प्रतिवार्षिक आपला 8% प्रमाणे आपलं हे वाढून राहिलं आहे. जागतिक मार्केट आपलं वाढतं आहे. भारताचा वाटा 500 ते 600 करोड आहे. आता तो 2% वरून साधारण 4% 6% गेला आणि चायना 24% 26% आहे. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट प्रमाणे मार्केट 3000 करोड रुपयाचे होऊ शकतं. त्याच्यापेक्षा जास्त डिमांड वाढलेली आहे. मी बाकीचं काही नंतर बोलतो. आता आम्ही तुम्हाला एक सांगतो की हे जे दशमुळामधलं जे लागवड आहे हे आम्ही बृहत पंचमुळ म्हणजे मोठे वृक्ष जे होतात ते 2016 केलेली लागवड आहे. पूर्ण बॅरन लँड होती आणि हे औषधी टेटू नावाची वनस्पती आहे. असे बृहत पंचमुळ, त्याच्यामध्ये बेल, गंभारी म्हणजे शिवण, टेटू म्हणजे शौनक आणि अग्निमन असे 5 वनस्पती येतात. त्याचीही आपण मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. टेटूची शेंग आहे, गडचिरोली भागामध्ये बऱ्या प्रमाणात होते आणि हे आपलं पूर्ण जंगल तयार केलेलं आहे 16 आणि याच्या आता वनस्पतींच्या मुळांचं संवर्धन करून आम्ही हे आता मुळं काढून कंपन्यांना आणि वैद्यांना सप्लाय करणं चालू केलेलं आहे. हे बघा, याच्यामध्ये आता एक विषय असा असतो की औषधी वनस्पती जर मोनोक्रॉप लावलं आपण एकसारखं तर त्याच्यामध्ये गुणधर्म मिळत नाही. तर त्याच्यामुळे आम्ही काय केलं आहे, सगळ्या वनस्पती त्याच्यात जंगल तयार करून खाली कंद पण टाकले आहेत, वेल पण टाकले आहेत, त्याच्यामध्ये सर्पगंधा, बृहत पंचमुळं पण घेतले आहेत, त्याच्यावर वेल पण सोडलेले आहेत. अशा पद्धतीने हे पूर्ण लागवड केलेली आहे. आणि या लागवडीपासून आम्ही ताज्या वनस्पतींपासून च्यवनप्राश पण तयार करतो. सगळे जवळपास 42 इन्ग्रेडियंटपैकी 27 ताज्या वनस्पती आम्ही वापरून च्यवनप्राश तयार केलेला आहे आणि दरवर्षी आम्ही हे तयार करतो. आता फोटोग्राफ्स बघू आपण. अश्वगंधा याची जी शेती केल्या जाते, हे बघा अश्वगंधाचं क्रॉप आहे.
ही पेरणी केलेली आहे तिफणीनी पेरणी केली आहे आणि याच्यामध्ये खूप डिटेल सांगत नाही मी, शॉर्टमध्ये सांगतो कारण लोकही कमी आहेत आणि याच्यामध्ये रेती टाकून पेरणी करायची असते. हलकी जमीन लागते, भारी जमिनीमध्ये नको, कारण की जेवढ्या औषधी वनस्पतीच्या मुळ्या वापरल्या जातात त्याच्यामध्ये हलकी जमीनच पाहिजे, अदरवाईज मूळ त्याचं चांगलं वाढत नाही. हा आपला सगळा वेगवेगळ्या एरियामधल्या अकोलाचे शेतकरी आहेत, त्याच्या आधीचे काटोलचे शेतकरी होते, हे कोहीचे शेतकरी आहेत, हे अमरावतीचे आहेत. अशा वेगळ्या वेगळ्या पद्धत. आता सगळ्यात पहिली आमची लागवड होती मिरची वांग्याचे जसं रोपं तयार करतो त्या पद्धतीने लागवड करून आम्ही लागवड केलं होतं, रोपं तयार करून. ती पूर्ण फेल झाली. असं पेरायचं नसतं हे आम्हाला आधीही माहीत नव्हतं, त्यावेळेस कोणीच नव्हतं या विषयामध्ये काम करणारं. तर हे आमचं फेल झालेलं उदाहरण. त्याच्यानंतर एवढे मुळं होतात बारीक. आता हे जाड मुळं झाले त्याच्यापेक्षा, तर याच्यामध्ये फायबर पकडलं जातं आणि फायबर जर आलं तर विकलं जात नाही. तर हे छोटे छोटे गोष्टी आहेत, या खूप डिटेल आपल्याला बघावं लागेल. जर याच्याला खूप डिटेल कोणाला लागवड करायची असेल तर तुम्ही नंतर भेटू शकता. हे बघा एवढ्या बारीक मुळ्यांची आवश्यकता असते. अश्वगंधा या छोट्या छोट्या काड्या ज्या असतात त्याची डिमांड मोठ्या प्रमाणात आहे. अश्वगंधाची डिमांड ही नेहमी असते. याच्यामध्ये ॲक्च्युली काही भागांमध्ये खूप छान येतं आणि काही भागात म्हणजे ब्लॅक कॉटन तर त्याला बिलकुल नको, हलकी पाहिजे, भारी जमीन नको. खूप शेतकरी वरचा भाग म्हणजे जमिनीचा वरचा जो भाग आहे तो पण देतात वजन वाढवेल म्हणून, पण त्या तसं जर दिलं गेलं तर त्याची क्वालिटी घसरते आणि डिमांड रेट मिळत नाही. त्याच्यानंतर आमच्याकडे आल्यानंतर याला आम्ही पूर्ण कचरा माती वगैरे सगळे काढून दगडं वगैरे काढून हे करतो, सेपरेट करतो. अश्वगंधाचं बी आहे, अश्वगंधाचं बी पण भरपूर येतं, त्याच्यापासून पुन्हा पुढची लागवड होऊ शकते, पुन्हा दर वर्षी विकत घ्यायची गरज नाही. अश्वगंधामध्ये साधारण तुम्हाला हे जुनं आहे आकडे, साधारण 40,000 ते 50,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात 6 महिन्यामध्ये. पण याला पाऊस कमी लागतो. बेभरोशा पाऊस आला तर जेव्हा झाड छोटं असतं त्यावेळेस जर पाऊस आला 6 इंचापर्यंत तर ती अश्वगंधा झोपून जातं, पण जर उंच झालं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आता तुळस घेऊ आपण. तुळशीची ही लागवड आहे, काळी तुळस. ही कृष्ण तुळस बघा, इकडचा भाग आपण पूर्ण कापलेला आहे सुरुवातीचा आणि तो वरचा जो भाग आहे तो कापायचा आहे. हे बघा, हे तुळस जी आहे ही कट केलेली आहे. म्हणजे आपण तुळशीचा 1 वर्षाचा क्रॉप आहे, याच्यामध्ये 3 ते 5 कटिंग होऊ शकतात, जमिनीवर डिपेंड आहे ते. हे सध्या सुरुवातीला कट केलेलं आहे आणि वरचं जे मोठं दिसतंय तुम्हाला ते महिन्यापूर्वी कट केलेलं आहे. आणि याला जर पाणी दिला की ताबडतोब तुम्हाला नवीन फुटवे येतात. याच्यामध्ये आपण इंटरक्रॉपिंग पण केलेलं आहे, चना पेरला आहे आपण याच्यात आणि तुळस थोडी लवकर कट केली आहे. म्हणजे चना पण मिळाला, तुळस पण मिळाली, त्याच्यामुळे एक शेतकऱ्याचा तो फायदा होऊन जातो. त्यानंतर आहे ही तुळशीचंच आहे, ही कृष्ण तुळसच आहे. त्याला पूर्ण हे आले होते, बी आले होते म्हणून त्याचा कलर आता जांभळा दिसतोय. ही आहे लवंग कपूर तुळस, एकदम याचा कपुरीसारखा सुगंध येतो म्हणून याला कपूर तुळस म्हणतात. ही नीम तुळस, याची पण भरपूर डिमांड आहे, तेल काढण्यासाठी याचा वापर केला जातो. नीम तुळस, कपूर तुळस, अक्कलकाडा या सगळ्या वनस्पती आहेत. याचं साधारण 1700 किलोपर्यंत उत्पन्न येतं, 1500 ते 1700 किलो, आणि 1 वर्षाचा क्रॉप आहे आणि साधारण 40-50 हजार रुपये तुम्हाला सुटू शकतात. ॲक्च्युली जास्तही सुटू शकतात, फक्त त्याला तुम्हाला कटिंग्स जास्त घ्यायचे आहेत. वेखंड, ॲकॉरस कॅलेमस, म्हणजे वचा, हे बाळगुटीमध्ये पण वापरतात. हे भूकवर्धक आहे, मेद्य आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याची सुगंधित म्हणून आयुर्वेदामध्ये तर डिमांड आहेच, पण याच्या पानापासून पण मोठ्या प्रमाणात आता इन्सेक्टिसाईड तयार केले जातात आहे. आपण धानाचे जिथे शेती होते त्याच ठिकाणी याची औषधी वनस्पती वेखंडाची शेती होऊ शकते. याला भरपूर पाणी पाहिजे. पाणी जर असेल तर आपण वेखंड घेऊ शकतो आणि पाणी नसेल तर आपल्याला वेखंड घेता येणार नाही. हे झाले आपले परे तयार झालेले आहेत. जसं मधल्या जो परे आहेत ते तुम्हाला 15 दिवसाचे आहेत आणि त्याच्या बाजूचे जे आहेत हे त्याचे छोटे छोटे तुकडे टाकलेले आहेत. आणि हे तुकडे जेव्हा मोठे त्याला फुटवे येतात, पुढे दाखवतो मी तुम्हाला. साधारण हे परे
एवढे उंच झाले हातभर की आपल्याला त्याची ट्रान्सप्लांट करायचं असतं आणि त्याचे एवढे छोटे तुकडे करायचे असतात लांबीचे आणि ते 6 इंचाचे झाले की ट्रान्सप्लांट करायचे. हे बघा, हे पूर्ण गादी वाफे तयार केलेले आहेत. गादी वाफे नाही, सरी वरंबे, आणि याच्यावर ही लागवड केलेली आहे. साधारण याचं पाणी भरपूर पाहिजे. याला पाणी जर भरपूर नसेल तर उत्पन्न येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की याचं मूळ खोल नाही जात, याचं मूळ पॅरलल जातं जमिनीला, त्याच्यामुळे काढायलाही सोपं असतं, नाही तर खोदायला खूप अवघड जातं. साधारण 3 ते 5 फूटपर्यंत याचं लांब वाढते. हे काय, याचा सीझन पूर्ण 1 वर्षाचा आहे. ॲक्च्युली त्याला 9 महिन्यामध्ये पण काढू शकतात किंवा 1.25 वर्षांनी काढायचो डायरेक्ट. आता हा जो पूर्ण पट्टा आहे साधारण 5 एकरमध्ये लागवड आहे. याला आपण मल्चिंग पण करतो. जेवढं काय कचरा धानाचा असतो आजूबाजूचा, कारण धान पट्ट्यामध्ये त्याला लागवड करू शकतो, त्याच्यामुळे मल्चिंग होतं. हे पूर्ण चिखला करून लावलेली वेखंड आहे. हे पूर्ण दाट झालं आहे आणि हे पूर्ण काढायला मॅच्युअर झालेलं आहे 9 महिन्यानंतर. आणि याचं 9 महिन्यानंतर मॅच्युअर झाल्यानंतर हे काढून घ्यायचं असतं आणि साधारण हे 5 फुटापर्यंत लांब वाढू शकतं, 5 ते 6 फुटापर्यंत. पण एवढं नाही, 3 फूट जरी वाढलं तरी सफिशियंट होतं. याचं वरचं जे पानं असतात ते काढून टाकावं लागतात. हे बघा, हे पूर्ण कंद आहेत आणि याचे वरचे जे पानं आहेत ते काढून टाकायचे. एक आमचे शेतकरी आहेत, त्यांनी पूर्ण बाजूला वेखंड लावलं, म्हणजे धान लावलं. धानाच्या जे गाठे असतात आपले हे असतात त्याच्या पूर्ण बाजूला वेखंड लावलं, त्याच्यामुळे तुडतुडे सारखे जे प्रॉब्लेम्स होते ते त्यांचे दूर झाले. तर याच्यामुळे तो पण, आणि याचं जर तेल काढलं आणि जर स्प्रे केला तर खूप छान रिझल्ट आहे. त्याला वेखंडाचं तेल काढून आपण बाकीच्या याच्या पिकांवर पण प्रयोग करू शकतो. हे झालं, वाळवलं, त्याच्यानंतर धुवून घेतलं स्वच्छ. त्याच्यानंतर याला पूर्ण धुतल्यानंतर वाळवायला आहे, त्याचे तुकडे करायचे छोटे आणि त्याच्यानंतर याला पॉलिश करायचं आहे. जसं हळदीच्या याच्या म्हणून जसं पॉलिश करतो त्या पद्धतीने याचं पॉलिश करायचं आहे. वेखंडाचा बहुतेक तुम्ही सगळ्यांनी सुगंध घेतला असेल, येखंड म्हणतात. त्याचे फायदे भूकवर्धक वगैरे सांगितलं. त्यांना बस लागते, मळमळतं पोपटात, त्यांनी जिभेखाली ठेवलं तरी मळमळत नाही आणि याचे आयुर्वेदामध्ये भरपूर उपयोग आहेत. शतावरी सगळ्यांनी माहिती आहे, सध्या शतावरीची लागवड खूप झाली आहे, त्याच्यामुळे शतावरी मी कोणाला सजेस्ट करणार नाही आता लावायला. हे बघा, हे शतावरीचे रोपं, हे शतावरीचे रोप आहे, लागवडीसाठी तयार आहे, शेतकऱ्यांकडे चाललेले आहेत. फोटोग्राफवरून तुम्हाला लक्षात येत असेल, हे पूर्ण सपोर्ट दिला तरी हरकत नाही, खाली जमिनीवर पडली तरी हरकत नाही, कारण त्याचे मूळच वापरायचे असतात. हे बघा, हे त्याचे मूळ आहेत. तुम्ही असंही करू शकता, पण त्याला खूप खर्च येतो. पण बाकीची जर पिकं असेल तुमच्याकडे, कारले वगैरे सगळे असे, तर अशा याच्यामध्ये पण तुम्ही इंटरक्रॉप करू शकता त्याला, तर ते जास्त परवडेल. हे बघा, हा मूळ खोदून काढून घेतला आहे. त्याच्यानंतर हे स्वच्छ करायचं पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर, हे बघा, हे पाण्यात धुवून घेतलं आहे, त्याच्यामुळे त्याचे वेगवेगळे तुकडे होतात. आणि याच्यामध्ये एका झाडापासून साधारण तुम्हाला 50 झाडं तयार होऊ शकतात. हे बघा, हा जो एक खाली मुळं घेतलेले छोटे आणि वर एक काडी घेतलेली आहे, त्याचं हिरवं रंगाचं जे आहे ते, आणि बाकी याच्यातले छोटे वेगळे सेपरेट करायचे आणि मोठे पूर्ण काढून घ्यायचे, म्हणजे हार्वेस्टिंग करून घ्यायचं त्याचं. आणि हार्वेस्टिंग केलं की त्याला बाकीची प्रोसेस नंतर सांगतो मी, वाळवून वगैरे घ्यायचं. हे पूर्ण आपलं सर्पगंध आहे, तिकडे गाडीत भरतात आहे, आणि हे शतावरी आहे. हे शतावरीच्या बिया आलेल्या आहेत आणि या हिरव्या बिया असतात. याचा एक आम्हाला फायदा असा झाला होता शतावरीचा, आम्ही पूर्ण कंपाऊंडला लावली होती शतावरी 2016मध्ये. आमचं बायोडायव्हर्सिटी पार्क आहे, औरा कन्झर्वेशन पार्क म्हणून, अमरावती रोडवर. तर आम्हाला असा अनुभव आला की 16मध्ये लावल्यावर 18ला त्याला बिया आल्या भरपूर, आणि 20मध्ये पूर्ण जंगलामध्ये या वनस्पती दिसल्या आमच्या गायकीला. तो म्हणे, आम्ही सर कधी पाहिलं नव्हतं या वनस्पतीनं, आता खूप दिसायला लागल्या. म्हणजे नेचर पक्ष्यांच्या थ्रू किंवा हवेच्या थ्रू
बायोडायव्हर्सिटी वाढवत असतो, त्याप्रमाणे असं जर आपण कंट्रोल जर बायोडायव्हर्सिटी वाढवत गेलो दर 50 किलोमीटरवर 10-10 एकरमध्ये, तर आपली खूप नॅचरली बायोडायव्हर्सिटी वाढू शकते. ही शतावरी वाळलेली ड्राय शतावरी आहे. ही शतावरीच्या बिया. शतावरीचं इकॉनॉमिक्स खूप चांगलं आहे. शतावरीचं इकॉनॉमिक्स पण अनफॉर्च्युनेटली आत्ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केलेली आहे शेतकऱ्यांनी आणि लोकांना फेकावं लागलेलं आहे. अजून 1 वर्ष हे चालेल, त्याच्यानंतर पुन्हा शतावरीचे भाव वाढतील, तेव्हा तुम्ही विचार करू शकता लागवड करीचा. पण त्याचं थोडंसं जर तुम्हाला कोणालाही सगळ्यांना लावायचं असेल तर छोट्या प्रमाणात एक लावून तुम्ही तयार होऊन शकता, म्हणजे त्याचं सीड वगैरे तुम्हाला नंतर कलेक्शन करता येईल. अडुळसा. अडुळशाला सगळ्यात खराब जमीन पाहिजे, पाणी नसलं तरी चालतं. फक्त अडुळशाचे जे रोपं आहेत ते आधी तयार करून घ्यायचे पॉलिथिनमध्ये आणि पावसाळ्यामध्ये लागवड करायची. 1 वर्षच त्याला सांभाळायची गरज आहे, त्याच्यानंतर सांभाळायची गरज नाही, आपोआप येत राहतं, ते संपतच नाही, वर्षोनवर्ष चालतं, पेरेनियल आहे. हे आम्ही असं कंपाऊंडला लावलेलं आहे. पुष्कळांच्या घरात असतं. अशा अडुळशाचा माहिती आहे तुम्हाला उपयोग, कफसाठी वापरतात, रक्तपित्तासाठी वापरतात. हे सगळ्यांच्या घरात आहे. हे असे रोपं जर तयार करून घेतले तुम्ही आधी पॉलिथिनमध्ये, तर तुम्हाला नंतर फक्त पानं तोडायची आहेत आणि सावलीत वाळवायचे, बस, बाकी काहीच करायचं नाही आहे. दरवर्षी फक्त तोडत जायला. सगळ्यात महत्त्वाचं मार्केट आधी पाहून ठेवायचं आहे. 1400 ते 1800 किलो अडुळसा येतो. त्याचा इकॉनॉमिक्स याच्यासाठी दिलेलं नाही आहे खूप डिटेल, कारण की पॉलिथिनमध्ये तयार करून साधारण 10,000 रुपये तुम्हाला खर्च येईल, 10-15,000 रुपये, आणि त्याच्यानंतर तुम्हाला कलेक्शन करायचं आहे. मी हे असं म्हणू शकेल की ही जेवढी तुमची कंपाऊंड असतात, धुरे म्हणतो आपण, त्याच्यावर जर हे लागवड केली तर तुम्हाला वेगळी काही जमीन आपल्याला त्याच्यात गुंतवावी लागणार नाही. गुळवेल. गुळवेल माहीत नसेल असं मला वाटतं इथे एकही व्यक्ती नसेल. गिलोय, गुळवेल, अमृता हे सगळे नावं आहेत. करोनामध्ये सगळ्यांना माहीत झालं आहे गुळवेल काय आहे. तर गुळवेल हा तर सगळ्यात महत्त्वाचा घरी वापरण्यासाठी तर खूपच चांगला आहे, पण प्रत्येकाने लावायलाच पाहिजे. हा प्रत्येकाच्या घरामध्ये गुळवेल आवश्यक आहे. त्याचे उपयोग भरपूर आहेत. 50 रोगांवर काम करतो गुळवेल, म्हणून त्याला अमृता म्हटलेलं आहे संस्कृतमध्ये. त्याच्यामुळे आणि आता याची डिमांड दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. काही गोष्टी मी तुम्हाला अशा सांगणार आहेत की या लावून टाका आणि विसरून जा. आता गुळवेल जर लावायची असेल तर तुमच्या कुपाटीला पुष्कळ सारे हे असतील, वृक्ष, कडुनिंब असेल किंवा जे काय तुमच्याकडे वृक्ष असतील त्याच्यावर गुळवेल सोडायचा आहे तुम्हाला. गुळवेल कसा सोडायचा आहे? 5 फुटाची एक गुळवेल मिळतो, कुठेही मिळेल तुम्हाला, जंगलामध्ये फिरले जातं, तो घेऊन यायचा आणि पावसाळ्यामध्ये 5-5, 6-6 फुटाचे तुकडे घेऊन झाडावर फेकून द्यायचे. बाकी काहीच करायचं नाही तुम्हाला. जमिनीमध्ये लावण्याची गरज पण नाही. तो आपोआप त्याला मुळं फुटतात आणि तो खाली येतो. किंवा खूप जणांचे, पुष्कळ जणांच्या पेरूच्या बगीचे आहेत, त्या पेरूच्या बगीच्यावर पण खूप वाढलेले आहेत. ते पण तुम्ही कलेक्शन करून आणून देऊ शकता. आणि हे अशा वनस्पती ज्या आहेत त्या तुम्हाला लावून द्यायच्या आहेत, कारण तुम्हाला सांगतो जो डिमांड येणार आहे आता, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आयुर्वेदाला तर डिमांड आहेच, पण न्यूट्रासिटिकल येत आहे. आणि आयुर्वेदाला 1 किलो अश्वगंधा समजा 50 लोकांना कामात येत असेल, तर न्यूट्रासिटिकलमध्ये 500 किलो 50 लोकांना कामात येईल, कारण की ते एक्स्ट्रॅक्ट करतात आहे. म्हणजे तुम्ही याचा डिमांड किती वाढणार आहे याचा विचार करा. प्रचंड प्रमाणामध्ये डिमांड वाढणार आहे. आता हे अजून मला असं माहिती आहे की आयुष आहार म्हणून त्यांनी एक नवीन हे केलेली आहे. त्यांनी मला मुंबईमध्ये त्यांची कॉन्फरन्स झाली, 150 लोक होते आणि तिथे त्यांनी मला गेस्ट लेक्चर म्हणून बोलवलं होतं. सगळे मोठे जेवढे कंपन्या आहेत 1000 कोटीच्या वरचे, ते सगळे न्यूट्रास्युटिकल्समध्ये उतरतात आहे. आणि ते जर उतरले आता मोठ्या प्रमाणात, तर इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये डिमांड वाढणार आहे की तेव्हा आपल्याकडे बीज राहणार नाही आहे. मुद्दा हा आहे की समजा आपल्याला शौनकसारखी एखादी वनस्पती दशमुळावरती 100 एकर जरी लावायची असेल, तर कोणाहीकडे सीड अवेलेबल नाही आहे. दशमुळाचे सीड अवेलेबल नाही आहे, सर्पगंधाचे ज्या प्रमाणात पाहिजे तसे अवेलेबल नाही आहेत. तर आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हे आपल्याला ॲज अ मदर प्लांट म्हणून कन्झर्व करण्याची गरज आहे. जर आज कन्झर्व केलं तर तुम्हाला नक्की 100% सांगतो 5 वर्षांनी याची तुम्हाला नर्सरी टाकून किंवा ॲग्रोटेक्निक्स डेव्हलप करून तोपर्यंत तुम्हाला माहिती होऊन जाईल. त्याच्यासाठी हे सगळे वनस्पती तुम्हाला
तुमच्या शेतामध्ये लावून टाका आणि तोपर्यंत त्याचा अनुभव घ्या 2-4 वर्षामध्ये. कशाची डिमांड वाढणार आहे हे आत्ता काहीच सांगता येत नाही, पण डिमांड प्रचंड वाढणार आहे एवढं मी 100% सांगतो. गुळवेल त्याच्यामधली ही एक वनस्पती आहे, अडुळसा पण ती वनस्पती आहे. आणि दुसरा एक आहे की आयुर्वेदामध्ये ज्या प्रमाणामध्ये त्याचे कंटेंट चेक व्हायला पाहिजे, त्याची क्वालिटी चेक व्हायला पाहिजे, अनफॉर्च्युनेटली ती होत नाही आहे. पण न्यूट्रास्युटिकलमध्ये तसं होणार नाही. प्रत्येक वनस्पतींचे कंटेंट चेक होतील. जर तुमचे कंटेंट बरोबर आले तरच तुम्हाला ते विकल्या जाणार आहे. त्याच्यामुळे जो चांगला शेतकरी कल्टिवेट करून त्याला बरोबर प्रोसेस करेल त्याला भरपूर डिमांड येणार आहे. गुळवेल शेतामध्ये लावायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट धुऱ्यावर टाकू शकता. पद्म गुळवेल वगैरे हे बरंच आहे. असे जेवढे धुरे येतात ना तुमचे सगळ्याच्यावर सोडून द्या, काही करायचं नाही तुम्हाला. नंतर फक्त ओढायचं आहे किंवा एखाद्या छोट्या पोराला ज्याला हे करू शकतो त्याला तुम्ही चढवायचं. गुळवेलच्या बिया, गुळवेलच्या बिया भरपूर येतात आणि गुळवेलच्या बिया तुम्ही तोडून ठेवू शकता आणि त्याचं पण मल्टिप्लिकेशन करू शकता. हे बघा या बिया लागलेल्या आहेत. गुळवेल वाळलेला, गुळवेल पानं आणि गुळवेलच्या वाळलेल्या काड्या याची डिमांड असते, या वाळलेल्याची. हे तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर धुऱ्याने लावून ठेवलं तरी तुम्हाला डिमांड येऊ शकते. स्टिविया हा 300 पटींनी साखरेपेक्षा गोड आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याच्यानं रेट मिळत नाही आहे ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे. जर कोणी स्टिविया म्हणून इंडस्ट्री करू शकले, म्हणजे इंडस्ट्री केली आणि जर लागवड केली तर त्याला हे मिळू शकतं, पण शेतकऱ्यांनी लावायला काही आत्ता तरी मी सजेस्ट करणार नाही. हा स्टिवियाची शेती आहे. स्टिवियामध्ये चांगले पैसे मिळू शकतात आणि थोडंसं नाजूक प्लांट आहे ते. ब्राह्मी, मंडूकपर्णी ब्राह्मी, मंडूकपर्णी ब्राह्मी ही लागवड गादी वाफ्यांमध्ये. ही मोठ्या प्रमाणामध्ये ब्राह्मी लागवड केलेली आहे, मंडूकपर्णी, आणि याला प्रचंड डिमांड आहे. ही बुद्धिवर्धक आकलनशक्ती वाढण्यासाठी कामात येते आणि मंडूकपर्णी ही आकलनशक्ती वाढवते आणि जलब्राह्मी ही स्मरणशक्ती वाढवते. म्हणजे हे ग्रास्पिंग वाढवतं आणि ती तुमची स्मरणशक्ती वाढवते. हे बघा मोठ्या प्रमाणात शेडनेटमध्ये पण करता येते आणि ऊन असेल तर उन्हातही करता येते. याला ऊनही काही प्रॉब्लेम जात नाही, पण आम्ही एक बचत गट होता त्यांच्यातर्फे हे केलं होतं. आणि याला मेन म्हणजे ड्रायर चांगलं पाहिजे. आपलं शेड जे आहे ड्रायर चांगलं व्हायला पाहिजे. हे ड्रायर आहे आपलं, आणि या ड्रायरमध्ये जर तुम्ही मंडूकपर्णी किंवा हे कोणती पण वनस्पती वाढवली तर त्याचे औषधी गुणधर्म इंटॅक्ट राहतात, तसेच राहतात. त्याच्यामुळे डिमांड चांगली वाढू शकते. हे उन्हामध्ये घेतलेली आहे मंडूकपर्णी. हे तुळस आणि मंडूकपर्णी सगळं कॉमन आहे. ही वाळलेली ड्राय झालेली मंडूकपर्णी. आता आपण जलब्राह्मी बघणार आहे. ही स्मरणशक्तीसाठी वापरल्या जाते. या दोन्ही ब्राह्म्या घरी लावायला पाहिजे प्रत्येकाने, म्हणजे स्टुडंटनी तर बिलकुल लावायला पाहिजे. कारण मंडूकपर्णी लावली तर तुमची आकलनशक्ती वाढेल आणि जलब्राह्मी लावली तर तुमची स्मरणशक्ती वाढेल. ही पूर्ण जलब्राह्मीचं शेत. हे बघा, हे पूर्ण तिन्ही बांध्या ज्या आहेत ते पूर्ण जलब्राह्मी आहे. हे जलब्राह्मीची लागवड. मग जलब्राह्मीची इकडचं तोडून टाकलं आहे आणि ते तोडायचं बाकी आहे. हा बघा, हा पूर्ण पट्टा जलब्राह्मीचा. जिथे पाणी आहे तिथेच लावता येईल, जिथे पाणी कमी आहे तिथे लावता नाही येणार. हा बघा, हा खालच्या बाजूचे जे आहे ना छोटे छोटे ते सगळे तोडायचे आहेत, आपल्याला कट करायचे आहेत. हे लागवड चालू आहे. हे अशी जवळजवळ लागवड करायची, कटिंगनी लागवड करायची. हे बघा, हे नंतर लागवड झाल्यानंतर एक 3 महिन्यामध्ये एकदम ग्रीन येऊन जाते. त्याला ड्रिप दिलेला आहे, काही खर्च नाही आहे, फक्त निंदा करायचा आहे.
आणि सुरुवातीला आपण जर निंदारहित जमीन तयार करून घेतली तर मग अजून आपला एकदम खर्च कमी होतो. ही वाळलेली जलब्राह्मी, केव्हाच बीज, कवच बीज म्हणजे खाचकुजलीचा दुसरा प्रकार, न खाजवणारा. खाचकुजली सगळ्यांनी बघितलेली आहे, पण खाचकुजली ही खाजवत असल्यामुळे आपल्याला ती लागवड करण्यास जमत नाही. तर ही कुयरी नावाची वनस्पती आहे, ज्यांच्यात कुपाटी, धुरे, धारे ज्याच्यावर असतील त्याच्यावर ही कवच बीज सोडून द्यायचं आहे. आणि कवच बीज सोडून दिलं तर तुम्हाला त्याचा काही खूप खर्च येत नाही. हे बघा, हे नुसते जेवढे आहेत तुमच्या इथे ते त्याच्यावर सोडून द्यायचं. हा बघा, हा कुयरी, याची भाजी पण करतात काही लोक. पूर्ण कुयऱ्या लागलेल्या आहेत त्या. त्याच्यानंतर चंद्रशूर, आहाळीव, हे दूध वाढीसाठी खूप चांगलं आहे. गायींना दूध वाढीसाठी आणि आफ्टर डिलिव्हरी पण याचा लाडू किंवा खीर दिल्या जाते याची, चंद्रशूरची. तर हे चंद्रशूर पण लागवड करता येते. हे 3 महिन्याचाच क्रॉप आहे, म्हणजे आत्ता मागच्या महिन्यात लावायला पाहिजे होतं. आणि त्याच्यानंतर थंडीमधलं क्रॉप आहे. थंडीमध्ये आलं की हे दूध वाढीसाठी खूप चांगलं असतं. गरम होतं म्हणून उन्हाळ्यामध्ये दिलं जात नाही. हे पूर्ण परिपक्व झालेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या इथे सगळे ट्रेनिंगसाठी येतात, सोशल फॉरेस्ट्रीचे सगळे लोक आहेत. हे सर्पगंधा खूप महत्त्वाची वनस्पती आहे, रॉयल फेअर सर्पेंटिना. ही मॉडर्न मेडिसिनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरल्या गेली आणि त्याच्यामुळे ही नष्ट झाली. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे जर सर्पगंधा संपली, याच्यामध्ये काय झालं, मॉडर्ननी त्याचं एक औषधी गुणधर्म जो असतो सर्पेंटाईन, तो सेपरेट केला आणि तो मेडिसिनमध्ये वापरला. त्याच्यामुळे झालं असं की सुसायडल म्हणजे आत्महत्या करण्याची प्रवृत्ती ही वाढली. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावर बॅन केलं. पण अनफॉर्च्युनेटली त्या वेळेपर्यंत सर्पगंधा ही नष्ट होऊन गेलेली आहे. तर आता ती लागवडीमध्ये आली आणि औषधी हे मिळत नसल्यामुळे, सर्पगंधा मिळत नसल्यामुळे रसशाळा पुणे यांनी प्रॉडक्ट पण बंद केलं. म्हणजे आता अशी वेळ यायला नको की मिळत नाही म्हणून कंपन्या प्रॉडक्ट बंद करतात आहे. आणि ही अशी वेळ आता जवळ आलेली आहे. येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये असं पुष्कळ अशा होणार आहे की प्रॉडक्ट बंद झालं का, तर रॉ मटेरियल मिळत नाही आहे. तर हा आपल्याला खूप विचार करणं आवश्यक आहे. सर्पगंधा हे त्याचे मूळ आहेत, त्याची मुळाची खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. तुम्हाला एक सांगतो, हे मूळ आहेत त्याचे. कसं झालं, आयुर्वेदामध्ये सर्पगंधाचं पूर्ण मूळ वापरायला सांगितलं आहे ब्लड प्रेशरसाठी वगैरे, झोप चांगली येण्यासाठी वगैरे वगैरे. आपण पूर्ण मूळ वापरतो ॲज अ मेडिसिन. आणि मॉडर्ननी काय केलं, त्याला सेपरेट केलं आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला जे सांगितलं ते झालं होतं. त्याच्यामुळे अडुळसा जसा 5000 वर्षापासून आपण खोकल्यासाठी वापरतो आहे. अश्वगंधा आपण ज्या शक्तिवर्धक म्हणून वापरतो आहे. सर्पगंधा ब्लड प्रेशरसाठी म्हणून वापरतो आहे. पण झालं याच्यामधून सेपरेट केल्यामुळे आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढली. पण आपण आयुर्वेदामध्ये पूर्ण मूळ सांगितलेल्या ग्रंथांमध्ये, त्याच्यामुळे काही आपल्याला आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वगैरे होत नाही. याचा अर्थ आपलं आयुर्वेद जे आहे ते शाश्वत आहे. पहिले जे सांगितलं ते अजूनही चालू आहे, आपलं चेंज होणार नाही आहे. म्हणून माझ्याकडे जे स्टुडंट्स येतात, बरं ठीक आहे तो विषय वेगळा आहे, नंतर बोलतो. त्याची लागवड आपण त्याची कटिंग्स करायची असतात मुळांचे आणि त्याची लागवड करायची. खूप सारे त्याला फुटवे येतात, असे छोटे छोटे तुकडे करायचे आणि त्याला फुटवे येतात. आणि बियांपासून पण याची लागवड चांगली होते. खूप जण म्हणतात की त्याचे बियांचं जर्मिनेशन नाही, पण आमच्याकडे 60 ते 70% जर्मिनेशन झालेलं आहे. बिया पण तुम्ही लागवड करू शकता. याची एक सगळ्यात खासियत अशी आहे, ज्या जमिनीमध्ये तुम्ही सर्पगंधा लावाल, 2 वर्षाचा क्रॉप आहे, 2 वर्षानंतर तुम्ही काढून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला जे पेरायचं, तसं आत्ता एका शेतकऱ्याने आमच्याकडे सर्पगंधा काढून घेतली आणि सोयाबीन लावून टाकलेलं आहे. सोयाबीन लावल्यानंतर काही होत नाही, ते झाडं आपोआप येत राहतात. एकदा सर्पगंधा लावली की तुम्हाला ते झाड काढणं, जमिनीतून समूळ नष्ट करणं खूप अवघड असतं. ते छोटं जरी तुकडा राहिला तरी तो पुढच्या वर्षी येतो पाऊस आला की. तर अशा पद्धतीने त्यांनी सोयाबीन टाकून दिलेलं आहे. आणि तो म्हणतो की आता मी 1 वर्ष सोयाबीन आणि त्याच्यानंतर 1 वर्ष पीक घेईल. आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की तू पीक घे आणि 2 वर्षानंतर पुन्हा सर्पगंधा काढ. म्हणजे एकदा लावल्यानंतर त्याला पुन्हा पुन्हा खर्च करायची गरज नाही आहे. हा एक सर्पगंधाचा खूप फायदा आहे. याला कोणत्याही प्रकारचे केमिकल वापरायचे नाही आहेत.
याला कोणतेही केमिकल वापरायचे नाही आहेत आणि पूर्ण आपण ऑर्गॅनिक वापरतो याला. तर हा एक सर्पगंधाचा खूप फायदा आहे. नंतर आपण पाषाण भेद घेऊ. हां नाही, आता हा 2 वर्ष ठेवणार आहेत ते, त्याच्यामुळे याचे काय वरंबे केले त्यांनी, घेऊन मला त्याचे वरंबे केले मोठे मोठे आणि त्याच्यावर त्यांनी सर्पगंधाचं बी टाकून दिलं. आता सर्पगंधा काढून घेतला त्यांनी आणि मग नंतर पूर्ण साफ झाल्यानंतर पूर्ण वखर करून घेतलं. त्याचे मुळं जमिनीतच होते. त्याच्यानंतर त्यांनी सोयाबीन लावली, कोणतेही पीक लावा, ते त्याचे जे सर्पगंध आहे ते पुन्हा वर येतच जातं. हां नाही, याच्यावर तुम्हाला तणनाशक जर मारायचं असेल तर पूर्ण आधी वखर करून घ्यायचं. सर्पगंधाचं पान बिलकुल वर नको. त्याच्यामुळे तणनाशक मातीवर म्हणजे पानं पडले तरच ते तण नष्ट होतं ना, पानावर पडलं तर तसं काहीच नाही आहे. त्याला पूर्ण वखर केल्यानंतर तुम्ही तणनाशक मारा, त्याच्यानंतर पाणी दिलं की आपोआप सर्पगंधा वर येईल. पाषाणभेद कोलियस फोर्स्कोली ही पण एक खूप कोल्हापूरमध्ये या वनस्पतींच्या मुळांचं लोणचं करतात आणि ते लोणचं अँटी कॅन्सर म्हणून वापरतात. तर हा एक खूप छान हे आहे कोलियस फोर्स्कोली. याचं मूळ वापरलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये. हे बघा, हे कारल्यासारखं मूळ आहे, कारला नाही आपलं गाजरासारखं, आणि याचं मूळ मोठ्या प्रमाणामध्ये वापरतात. याचं असं कापून घेतात आणि वाळवतात. हे बघा, हे सावलीमध्ये, आणि याचे कटिंगपासून तयार करतात. हे लागवड केली आहे कटिंगची. हे बघा, मोठ्या प्रमाणात कटिंगची लागवड केली आहे. सरीवरंबे, वेगवेगळे आपण मोठ्या हे केलं होतं. आणि याचं फोर्स्कोली काढून साऊथच्या कंपन्या काही 2-3 त्याच्या मोठ्या प्रमाणात ते अँटी कॅन्सर औषध बनवतात. अँटी कॅन्सरचं औषधावरून मला लक्षात आलं, ते एक सांगतो मी. हे आपण मल्चिंग केलेलं आहे. एक वनस्पतींची आपल्याकडे रिसर्च कसा कमी आहे ते एक छोटंसं उदाहरण देतो. आपल्याकडे कोल्हापूर भागामध्ये एक कोलियस मापिया फोर्डिडा नावाची एक वनस्पती होती. त्याचं नाव मराठीत म्हणतात त्याला नरक्या. जसं आपल्याकडे सागवान आहे तसं त्या भागामध्ये नरक्या मोठे होतं. जपाननी आपल्याला मागितलं ते, आणि त्यांची एकच अट होती की एका कन्साइनमेंटमध्ये आम्हाला पूर्णच्या पूर्ण नरक्या देऊन द्या. आणि आपल्याला काही कामाचं नव्हतं, कारण की आपल्याला त्याचा उपयोग माहीत नव्हता. आपण जळाऊ म्हणून विकलं 20 रुपये किलोनी जपानला. जहाजं गेले तिकडे. त्याच्यानंतर त्यांचा ऑलरेडी रिसर्च झाला होता त्याच्यामध्ये. त्यांनी अँटी कॅन्सर औषध बनवलं आणि जागतिक मार्केटमध्ये त्याला 20 लाख रुपये किलोनी विकलं. याचा अर्थ आपल्याला आपल्याच वनस्पती माहीत नाही. मगाशी मी सगळेजण यायचे होते तेच म्हटलं की आपला आयुर्वेदाला डिमांड का नाही जागतिक लेवलवर. चायना आपल्या पुढे आहे, आपण मागे आहे. रिझन हेच आहे की आपल्या पॅथीवर विश्वास नाही आणि आत्तापर्यंत आपल्याला राजाश्रय नव्हता. आत्ता आयुष झालेलं आहे, आयुष डिपार्टमेंट. त्याच्यामुळे आता आपल्याला राजाश्रय पण आहे. त्याच्यामुळे आता फक्त एवढंच आहे की हे आता सगळं बाल्यावस्थामध्ये आहे आणि याला हे सगळं डेव्हलप होईपर्यंत बऱ्याचशा वनस्पती आपल्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याला आपल्याला कन्झर्व करण्याचा खूप गरज आहे. हे गवती चहा वगैरे, सेटोनेला पामारोसा, हे डिस्टिलेशन प्लांट आहे. शॉर्टमध्ये मी काही वनस्पतींची दुसरं लावून द्या. वनस्पतींची माहिती तुम्हाला दिली. विषय शॉर्टमध्ये घेतला मी, खूप डिटेल बोललो नाही कारण की वेळेचा अभावी. पण एवढंच सांगतो की आता सगळ्यात अजून एक फक्त मी सांगू शकतो तुम्हाला की ज्यांच्याकडे जे मी मगाशी एक सांगितलं तुम्हाला, जे शेतावर अवलंबून आहे, पारंपरिक पिकं घेतात आणि फक्त शेतावर अवलंबून आहे, त्यांनी औषधी वनस्पती लागवड जी आहे ती एकदम छोट्या प्रमाणात करायची आहे. खूप मोठ्या प्रमाणात करायचं नाही आहे, रिस्क घ्यायची नाही आहे. पण दुसऱ्या अजून एक शेतकऱ्यांना सांगतो मी, ज्यांच्याकडे शेती आहे आणि जे त्यांचा दुसरा व्यवसाय आहे, खूप जण असे नागपूरच्या शहराच्या आजूबाजूला असतात, त्या लोकांना मी थोडंसं आवाहन करील की त्यांनी ज्यांच्याकडे शेत आहे, पाणी आहे, कंपाऊंड आहे, फार्म हाऊस पण असतात आणि एखादा माणूस असतो आणि तो दर महिन्याला ते 15-20 हजार रुपये खर्च करतात, पण आणि तरी पण ते लॉसमध्ये असतात. तर अशा लोकांना मी आवाहन करील की त्यांनी त्यांच्या शेताच्या कमीत कमी 10 ते 20% तरी बायोडायव्हर्सिटी तयार करावी.
आता त्या बायोडायव्हर्सिटीमध्ये मी पूर्ण औषधी वनस्पती त्यांना सांगणार आहे, पूर्वेला कोणतं, पश्चिमेला कोणतं, आपल्या फार्म हाऊसच्या बाजूला कोणतं असायला पाहिजे. अशा वनस्पती जर त्यांनी लागवड केली तर 2 फायदे होतील, की आपली बायोडायव्हर्सिटी पण वाचेल आणि आज आपले मदर प्लांट म्हणून ते सगळे मेंटेन राहतील. आज मदर प्लांटचा आपण कोणताही डिपार्टमेंट विचार करत नाही आहे असं मला तरी वाटतं. करत असेल तर मला तुम्ही सांगू शकता. आज सगळ्यात गरज आहे मदर प्लांटची, जे की आपल्याला 20 वर्षानंतर कामात येणार आहे, 15-20 वर्षानंतर, कारण की आत्ताही कामात येणार आहे. दुसरं, मी अजून एक, आमच्याकडे ऑरा कन्झर्वेशन पार्कला सगळे वैद्य येत असतात, हे बंद करा, आयुर्वेदिक डॉक्टर्स येत असतात. तर त्या डॉक्टरांना मी एक सजेस्ट करतो की आपली बायोडायव्हर्सिटी जी आहे, आपला आयुर्वेद जर वाचवायचं असेल तर आपल्याला एक महत्त्वाचं आहे की पहिले आपल्या भारतामध्ये याचं हे होतं, आयुर्वेदाची होम इंडस्ट्री होती. आज आपली होम इंडस्ट्री नाही राहिली, ती कमर्शियल झालेली आहे. आपल्याला जर पुन्हा होम इंडस्ट्री जर करायची असेल तर प्रॅक्टिकली एखादा वैद्य, होम इंडस्ट्री म्हणजे काय, वैद्य राहायचा, तो त्याच्या पेशंट राहायचे वातपित्त कफाचे, त्या पेशंटप्रमाणे तो तेवढीच वनस्पती काढायचा आणि उरलेली वनस्पती तिथेच ठेवायचा, अति तो काढत नव्हता. पण आज कसं झालं आहे, कॉम्पिटिशन एवढी आहे की मी जर काढलं नाही तर दुसरा काढून घेईल, त्या याच्यामध्ये ते सगळ्या वनस्पती संपत चाललेल्या आहेत. एक उदाहरण देतो सर, बोलून अजून 5 मिनटं. एक उदाहरण असं देतो की मी जेव्हा कलेक्शन खूप मोठ्या प्रमाणात करत होतो, तर मी छत्तीसगडमध्ये, मध्य प्रदेशमध्ये 8-8 दिवस राहिलेलो आहे. आणि त्या याच्यामध्ये मला असं लक्षात आलं, बहिनीम नावाची एक वनस्पती ऐकली असेल तुम्ही, खूप जणांना माहीत आहे. तर मी एकदा 20-25 एकर म्हणून कलेक्शन केली ती, आणि कलेक्शन केल्यानंतर ती पूर्ण कलेक्ट केली व्यापाऱ्याकडून. मी मग ती कंपनीमध्ये गेलो आणि ती सप्लाय केली. 2-3 ट्रक लोड होत होते. पुढच्या वर्षी मी पुन्हा तिथे गेलो. त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ती वनस्पती खूपच विरळ होती तिथे. मी विचार केला, अजून सर्वे केला, तर अशा बऱ्याचशा वनस्पती होत्या की त्या विरळ दर 2-3 वर्षांनी येतात मोठ्या प्रमाणात आणि विरळ होत चालल्या आहेत. त्याचं कारण असं आहे की जेव्हा त्याला बिया येतात तेव्हा पान गळून जातं, आणि जेव्हा पानं असतात तेव्हा त्याचं वजन भरपूर असतं. जेव्हा वजन जास्त असतं तेव्हाच कलेक्टर कलेक्शन करतो, कारण त्याला पैसा जास्त पाहिजे असतो. याचा अर्थ की पुढच्या वर्षी जे बी पडायला पाहिजे ते पडूच देत नाही, आणि जर अशा बी पडलं नाही तर ते पुन्हा पाऊस पडल्यानंतर स्वतःहून उगवूनच येणार नाही आहे. तर अशा वावडिंग आहे, सर्पकंद आहे, आवळा आल्यानंतर आवळ्याचं कसं करतात, वरतून शेंडे तोडून टाकतात, आवळे खाली पडतात, पूर्ण फॅमिली गोळा करते. अशा साली आपण काढतो, अर्जुनारिष्ट माहीत आहे तुम्हाला, खदिरारिष्ट माहीत आहे, त्या वनस्पतींचं सालं पूर्ण काढल्या जातात. ॲग्रोटेक्निक्स किंवा कलेक्शन जे आहे ते सायंटिफिक व्हायला पाहिजे, ते सायंटिफिक केल्या जात नाही. तर या इतक्या साऱ्या प्रॉब्लेम्स आहेत की या वनस्पती नष्ट होत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ते वाचवायचं आहे. होम इंडस्ट्रीचं मी तुम्हाला एक शेवटचं उदाहरण देतो. ज्यांचे कोणी आयुर्वेदिक वैद्य असतील त्यांनी हे करू शकता. 30 डॉक्टर आहेत. 30 डॉक्टरांपैकी तुम्हाला माहिती आहे द्रव्यगुण असतं, रसशास्त्र असतं. द्रव्यगुणवाले म्हणजे औषधी वनस्पतीचं ज्ञान असलेले, औषधी वनस्पती ओळखणारे. दुसरं रसशास्त्र असतं, जे औषधीकरण करतात, गुटी, वटी, आसो, अरिष्ट, याच्यामध्ये ते तरबेज असतात. आज प्रॉब्लेम असा आहे की रॉ मटेरियल मिळत नाही, चांगलं मिळत नाही, त्याच्यामुळे गुणवत्ता मिळत नाही. त्याच्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांना कॉन्फिडन्स नसतो की मी जे देतो आहे ते खूप चांगलं आहे आणि त्यात 100% रिझल्ट मिळणार. त्याच्यासाठी द्रव्यगुणवाल्यांनी 3 एकर जर जमीन, 3 ते 4 एकर जमिनीमध्ये जर या वनस्पतींची लागवड केली, जी औषधी जे औषधं लागतात त्याची जर लागवड केली, तर द्रव्यगुणवाल्यांनी लागवड करायची, रसशास्त्रांनी औषधीकरण करायचं आणि 25-30 लोकांनी ते पेशंटला द्यायचं. तर आपली बायोडायव्हर्सिटी मेंटेन राहील, पेशंटला चांगला रिझल्ट मिळेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपली जेवढं काढायचं आहे तेवढंच काढून, जेवढं लावायचं आहे तेवढंच लावलं जाईल. म्हणजे सगळी जी सायकल आहे ही पूर्ण मेंटेन राहील, कुठेही डिस्टर्ब होणार नाही. अशा दृष्टीने जर आयुर्वेदाकडे आपण पाहिलं तर आपला आयुर्वेद खूप पुढे जाऊ शकतो. औषधी वनस्पती लागवड हा विषय मला ॲग्रोव्हिजननी इथे मांडण्यासाठी दिला. ॲक्च्युली नितीनजींची आमची याच्यावर बरीच चर्चा झाली होती, आणि त्या विषयावर मग त्यांनी म्हटलं होतं, त्यांनी सजेस्ट केलं की तू बोलायला पाहिजे. त्याच्यामुळे आता आपल्याला पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की याच्यामध्ये काय करायचं आहे आपण पुढे जाऊन करू शकतो. फक्त आता मुद्दा असा आहे की सगळ्यात महत्त्वाचं की आत्ता पहिलेच आपल्याला सगळं कन्झर्वेशन करणं आवश्यक आहे, जे आहे आपल्याकडे ते. तर याच्याशिवाय अजून डिटेल बोलायचं असेल तर मी नंतर तुम्हाला नंबर दिलेलाच आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करून येऊ शकता. अजून 1 मिनिटामध्ये आम्ही एक इथून 40 किलोमीटरवर बायोडायव्हर्सिटी पार्क तयार केला आहे. तिथे जवळपास 6.5 एकरमध्ये 700 प्लांट्स लावलेले आहेत, आणि त्या 700 प्लांट्सचं आपण ॲज अ मदर प्लांट म्हणून तयार केलेले आहेत. आणि आमची नर्सरी पण आहे. हे तिथे असेच पूर्ण 700 प्लांट्स आहे. आता सगळे मोठे झालेले आहेत, आणि विदर्भामधले बाहेरून सगळे स्टुडंट्स लोक येतात, 50-60 ग्रुप्स येतात.
आणि हे सगळं 1 डे एज्युकेशनल पिकनिक, 2 डेज एज्युकेशनल पिकनिक, वेगवेगळे वर्कशॉप्स असतात आपल्याकडे. सिनियर सिटीजन्स येतात. हे यवतमाळचे वैद्य आहेत. आम्ही च्यवनप्राश मेकिंग वर्कशॉप घेतो. घरच्या घरी जर च्यवनप्राश तुम्हाला करायचा असेल, कसा करायचा ते सगळं टेक्निक आम्ही शिकवतो. वैद्यांसाठी भैषज्य कल्पना एक वेगळा वर्कशॉप असतो. हे आमचं तिथलं आहे. ऑर्गॅनिक वर्कशॉप, अमृत पाणी, घनजीवामृत वगैरे कसं करायचं ते सगळं ट्रेनिंग मुलांना आहे. हे सगळे पूर्ण जंगल आहे चारी बाजूनी आणि या सगळ्या वनस्पतीची माहिती देतो आम्ही. तिथे जेवायची, नाश्त्याची, राहण्याची सगळी व्यवस्था आहे. हे सिनियर सिटीजन, हे सगळ्या वनौषधींची माहिती. फार्मसी कॉलेज, गिरींना ओळखत असाल, गिरी सर, हे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे CCF सगळे. लहान मुलंही आजकाल यायला लागले आहेत. आमचं MOU आहेत की काही कॉलेजेसची कोणत्या झाडांवर कामं करायचे त्या पद्धतीने. महाराष्ट्र टाइम्स बरोबर, वर्तमानपत्र, तरुण भारत वगैरेंबरोबर प्रोग्राम झालेले. आणि अशा पद्धतीने आपण आयुर्वेदाचं कन्झर्वेशनचं काम चालू आहे. आणि मी आयोजकाचे धन्यवाद करतो आणि मी माझे इथे जे संधी दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.